कारण माझा आवाज बसलेला आहे, तर आवाज वाढवा द्या, थोडंसं प्रमोट करा माझ्या आवाजाला. अजून उद्याचा दिवस, उद्याची रात्र आहे. रोज रोज घसा चालू आहे. जवळपास 200-250 दिवस झालेले आहेत. सुट्टी नाही आहे. 1-2 दिवस एखाद्या महिन्यातली सुट्टी पडते. खूप कठीण काम आहे, पण क्रिकेटची आवड असल्यामुळे एनर्जी राहते. तुम्ही दिवसभर सांगा, रात्रभर सांगा, दुसऱ्या दिवशी सकाळी परत आम्ही सुरू होतो. पण काय करणार, शेवटी शरीराच्या सुद्धा मर्यादा असतात. यस यस यस, स्वीप करायचा होता. इथे एक धाव केवळ मिळेल एजाज कुरेशीला. वेगवेगळे फटके खेळले तुम्ही पाहिलं, लॉफ्टेड ड्राईव्ह केलेले आहेत, त्याच्यानंतर स्वीप फटके खेळले आहेत, पूल हुक हे फटके तर लीला खेळतात. कृष्णा सातपूचे स्लिपिंग शॉट आपण बघतो नेहमीच. तो स्क्वेअर लेगला जो फटके खेळतो, या मैदानामध्ये तो खेळेल का? कारण डिक्लेरेशन झोन आहे, त्याला माहिती आहे तिथे धावा 2च मिळणार आहे, 1च मिळणार आहे. पण तो अजून कुठले फटके इथे एक्झिक्यूट करतो हे बघायचं आहे. अनेक नव्या फटक्यांना प्रोड्यूस करणारा हा एक फटक्यांचा प्रोड्युसर आहे कृष्णा सातपुते. फलकावरती धावा 11. पहिलं दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज कृष्णा. या सभेमध्ये चेंडू जरूर आहे. इथे इथे ड्रॉप होईल कॅच आणि जीवदान. दुसऱ्यांदा जीवदान कृष्णा सातपुतेला. नशीब सुद्धा ज्याच्यावरती भाळतं ना, जो त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, ज्याच्या मनगटात ताकद आहे, नशीब त्याच्याच बाजूने का कौल देतं. 2 जीवदाने मिळालेली आहेत. ओ हो हो हो, इथे उंच टोले जंग फटका आणि 6 धावांची मोर. हेलिकॉप्टर टेक ऑफ केलं कृष्णाचं षटकार. काय शॉट आहे, या फटक्यांच्या आम्ही दिवाणे आहोत. प्रेक्षकांकडून सुद्धा प्रतिसाद जबरदस्त मिळतोय कृष्णा सातपुतेला. धाव फलकावरती धावा. तुम्ही बघा कसा चेंडू एक्झिक्यूट केलेला. यॉर्कर बॉल वरती कृष्णा असा उचलून देतो चेंडूला. या फटक्यांनी तर कृष्णाला आजही टेनिस क्रिकेटच्या शिरपेचावरचा हा एक कोहिनूर आपण मैदानामध्ये बघतो. कृष्णा तो ज्या वेळेस खेळतो ना, त्यावेळेस स्कोअर हा दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा वाहत असतो. तो ज्या वेळेस खेळतो ना, त्यावेळेस निश्चित मैदानामध्ये सुनामी येत असते. तो ज्या वेळेस खेळतो ना, तो असं फटक्यांचं चांदणं शिंपीत जातो. फलंदाजीतला रोल्स रॉईस आहे कृष्णा. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. लेंथ बॉल सोडून देणं दिला, मात्र अनुमान चुकलेले. चेंडू चांगला आहे. बघायचे धावा धाव फलकावरती येत आहेत. 17 धावा. कृष्णा गोलंदाजी मार्कवरती डाव्या हाताने राऊंड विकेट टाकतोय. थोडीशी फ्लाईट होती, उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवला होता, मात्र चांगला चेंडू आहे. फलकावरती धावा 17. यस यस यस, इथे इथे भरकटला तो. या अगोदर लेंथ चांगली होती, इथे थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टाकला, मात्र लाईन भरकटला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. जो वाईड लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता, या अगोदरचा चेंडू त्याने सरळ सोडला होता, मात्र शरीरापासून लांब टाकला होता. इथे चेंडू थोडासा कट केला, मात्र बाहेर गेला. 8 धावा या षटकामध्ये. पुढे सरसावत कृष्णा. कृष्णा उंच फटका खेळतोय. आकाशाला गवसणी घालणारा एक गगनभेदी षटकार. 6 धावा इथे मिळणार आहेत. फटक्याचं तंत्र बघा किती चांगलं आहे. बेमालूमपणे तो फेकून देतो गोलंदाजाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे प्राप्त होत आहेत. कृष्णाचा हा चेंडू बघितला, हलकासा पुढे आला आणि त्यानंतर सरळ बॅटनं ऑफ केला चेंडू. षटकार दुसरा या षटकातला. तर फलकावरती धावांची नोंद आहे आता 24 धावा. षटक क्रमांक दुसरं षटक सुरू आहे. 24 धावा. MUCC संबळपूर. कृष्णा सातपुते. 2 झेल कृष्णाचे सुटलेले आहेत. या ठिकाणी अमरभाऊ काटे युवा उद्योजक उपस्थित आहेत आणि कृष्णा सातपुतेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. युवा उद्योजक, टेनिस क्रिकेटचे प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस प्राप्त होते कृष्णा सातपुतेला. 4 धावा प्राप्त होतील शेवटच्या चेंडूवरती. फलकावरती 28. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. 2 षटकांचा. श्रीकांत भाऊ देसाई देखील इथे उपस्थित आहे. डिंग डॉंग हे नाव सगळ्यांना परिचित आहे.
आणि डिंगडॉंगचा जन्म ज्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये झाला त्यापैकी एक कृष्णा इथे श्रीकांत भाऊ देसाई आपल्या समवेत आहेत. आज डिंगडॉंगचं नाव जगभरात आदराने घेतलं जाते. ज्यांनी खरं तर हे रोपटं लावलं, मात्र इतर अनेक खेळाडूंनी त्या रोपट्याला खत पाणी घातलं. अनेक संघ मालकांनी या टीमला पुढे आणलं. जरी संघ मालक बदलत गेले असले ना तरी आजही आपण पाहतो MUCC संबळपूर संघ खेळतोय, मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा काय तर डिंगडॉंग मैदानामध्ये आहे. आणि हे महत्वाचं आहे. खरं तर एखाद्या नावाची जी चर्चा होते, एखाद्या नावाच्या पाठीमागे वलय तयार होतं ना, ते नाव पुण्यामध्ये तयार झालेलं आहे. आणि मला आठवतंय की मी 1999 साली डिंगडॉंग विरुद्ध खेळलेलो आहे. आणि विशेष म्हणजे खूप चांगली लढत आम्ही दिली होती नारायणगावच्या ग्राउंडवरती डिंगडॉंग टीमला. त्यावेळेस सुरुवात होती डिंगडॉंग या नावाची. हरलो होतो आम्ही त्या सामन्यामध्ये, पण आज डिंगडॉंग त्यावेळेस नुकतीच सुरुवात होती. आम्ही ज्यावेळेस खेळायला गेलो होतो नारायणगावला त्यावेळेस इथे पाहायचंय प्रेक्षकांकडून बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि या गोष्टी चालू राहणार आहे. डिक्लेअर रन असेल तर स्ट्राइक रोटेट करायची आहे याची नोंद घ्या. तर अमरभाऊ काटे यांच्याकडून कृष्णा सातपुतेच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. हॅलो, विनंती आहे की सगळे मागं सरका प्लीज. एवढी मोठी मॅच चालू आहे, तुम्ही एवढे पुढे आलेत. स्टेडियम मध्ये बसा, समोर बसा, प्लीज सहकार्य करा. जरब असते एखाद्या व्यक्तीच्या आवाजामध्ये. खर तर ही जी जरब आहे याच्या पाठीमागे श्रम आहे, मेहनत आहे, कष्ट आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून संदीप नाणेकर यांच्या आवाजाला ती जरब आलेली आहे. ऐकावंच लागतं प्रेक्षकांना. कारण संदीप नाणेकर आणि त्यांच्या टीमने, राजाभाऊ वाघेरे आणि त्यांच्या टीमने 15-16 दिवस जी मेहनत घेतलेली त्याला तोड नाहीये. अनेक स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. आज अनेक पुणे शहरातल्या स्पर्धा रद्द झाल्यात, बाहेरच्या स्पर्धा रद्द झाल्यात. पिंपरी मध्ये आमदार चषक सुरूच आहे. 32 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी युवा फौज आज प्रथमेश नाना इथे घेऊन आलेला आहे. 3ही गोलंदाज युवा होते, नुकतेच खुल्या गटामध्ये प्रवेश केलेले हे खेळाडू. यस 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 पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र डावेष्टी मिस करणारा हा चेंडू आहे. वाईट चेंडू असेल. 1 धाव अतिरिक्त इथे प्राप्त होणार आहे. तिसरं षटक आहे, टेप बॉल ओव्हर आहे. पुन्हा एकदा सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी या मैदानाचे शिल्पकार, या मैदानाला रोशनी निर्माण करून देणारे युवा नेते, सन्माननीय नगरसेवक, कार्यकुशल नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आज दिवसभर सकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडला होता. संदीप भाऊ वाघेरे स्वतः मैदानामध्ये उतरले, भुशाची गोण हातामध्ये घेतली, कामाला सुरुवात केली. सगळे युवक हिरिरीने कामाला लागले आणि सकाळी मोठा पाऊस पडल्यानंतरही आपण 12 वाजता मॅच सुरू केली. कोणी मागे पुढे बघत नाही, आपण कोण आहोत हे कोणी बघत नाही. एक ताबडतोड फटका इथे आहे. 2 धावा इथे डिक्लेरेशन झोन मध्ये. फलकावरती धावा 35 आहेत. तिसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. तर दुसरा बॉल लगेच मैदानामध्ये. बॉलची चिंता करू नका, भरपूर बॉल आपल्याकडे आहेत. कारण आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब आपल्या पाठीमागे खंबीरपणे ठाम आहेत. बॉल किती जाऊ द्या, चिंता करू नका. एजाचा हा फटका मात्र मिस होतोय. डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईटची घोषणा आहे. आपल्या सर्वांचा अभिमान, एक कर्तृत्वाचा हिमालय, ज्यांनी 3 वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी ज्यांची बहुमतांनी निवड झाली, मात्र 3ही वेळेस 3 वेगवेगळे मतदारसंघ होते. माननीय नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब 3 वेळा वेगळ्या मतदारसंघातून निवडून आले. विशेष म्हणजे 3ही वेळेस त्यांनी स्वतःचं मतदान त्यांना स्वतःला केलेलं नाही. अशी जनमानसामध्ये
एक स्वच्छ चारित्र्य स्वच्छ प्रतिमा तयार असणारे नेते म्हणजेच अण्णासाहेब बनसोडे आज महाराष्ट्र विधानसभेवरती तिसऱ्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे, इथे पंच विकेटच्या बाहेर टप्पा पडलेला आहे का ते बघायचंय, नो बॉल आहे का, वाईड असेलच तो, बाहेर टप्पा पडलाय म्हटल्यानंतर वाईड असणारच आहे, मात्र नो आहे का ते चेक केलं जाईल। आपण चर्चा करत होतो की पिंपरी विधानसभा मतदारसंघ तयार झाल्यानंतर पहिली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अण्णासाहेबांना मिळाली, मोठ्या मताधिक्याने ते आमदार पदी निवड झाले। दुसऱ्यांदा पुन्हा पिंपरीतील नागरिकांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि त्यांनी त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही। तिसऱ्यांदा पुन्हा त्यांनी निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं, मात्र त्यांचं कार्य कर्तृत्व मोठं होतं, कर्तृत्वाचा आलेख मोठा होता। पिंपरी विधानसभेतील लोकांनी त्यांना पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे इथे, तर तिसऱ्यांदा पुन्हा या विधानसभा मतदारसंघातून अण्णासाहेब मोठ्या मताधिक्याने विधानसभेवरती निवड झाली। सतत या विभागाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील राहिले, धोरणात्मक विकास कामं या परिसरामध्ये आणली आणि त्यांचं कर्तृत्व बघितल्यानंतर आज नामदार अजितदादांनी त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावरती, ज्याला मंत्रिपदाचा दर्जा आहे, त्यावरती काम करण्याची संधी दिली आणि हा पिंपरी विधानसभेचा गौरव आहे, आपल्या सर्वांचा अभिमान आहे। नामदार साहेब इथं पिंपरी करंडकच्या निमित्ताने आले, त्यांनी बघितलं अरे काय स्पर्धा आहे, काय गेम आहे, काय उत्साह आहे लोकांमध्ये, आपण सुद्धा अशी एक स्पर्धा घेऊ। आणि आज 15 दिवसापूर्वी ते स्पर्धा सुरू झाली, त्या दिवशी अण्णासाहेबांचा वाढदिवस होता। सुरू झालेला क्रिकेटचा महायज्ञ अजून सुरूच आहे। इथे टेप बॉल ओव्हर, वाईड चेंडू असणार आहे, एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे। 39 वरून 40 धावा, खूप लांब चेंडू टाकला होता। टेप बॉल हाताळणं हे भल्या भल्या गोलंदाजांना किती कठीण गेलेलं आहे याचा परिचय आपल्याला 15 दिवस आलेला आहे। काही चांगले गोलंदाज देखील इथे आले ज्यांनी पकड मजबूत बनवलेली या बॉलवर। पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या बाहेर वाईड चेंडू, एका अतिरिक्त धावे बरोबर फलकावरती धावा 40, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे। टेप बॉल ओव्हर, 5 षटकांचा हा सामना आहे, मात्र हे लांबलेलं षटक आपण बघतोय। लंकेमध्ये ज्यावेळेस महारुद्र हनुमान गेले होते आणि तिथं लंकाधीशांच्या सिंहासनासमोर त्यांनी जशी शेपटी लांबत 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 नेली आणि लंकाधीशाच्या सिंहासनापेक्षाही त्यांचं सिंहासन उंच झालं। षटक लांबत 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 चाललेलं आहे। इथे एक धाव प्राप्त होणार आहे, एका धावे बरोबर फलकावरती धावा 41, षटक सुरू आहे 3रं। ऋतिकचं हे षटक महागड आहे, 42 धावा माफ करा फलकावरती, तब्बल 14 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत। सलामीची जोडी मैदानामध्ये कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी। धावांचा हा सातत्यानं वाहणारा झरा आहे, झरा नाही धबधबा आहे, धावांचा नायगार आहे। कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी म्हटलं की खरं तर हे खेळाडू आज एकत्र आले नाहीत, मला वाटतं 2004-5 लाच हे खेळाडू एकत्र आलेले आहेत आणि तेव्हापासून ही ओपनिंग पेअर आहे। मागचे 20 वर्ष धुमाकूळ घालते टेनिस क्रिकेटमध्ये, ही ओपनिंग पेअर काही संपत नाही। दोघांची एज इज ओनली नंबर, म्हणजे बघितलं असेल तर 40च्या आसपास दोघे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दोघं अजूनही ओपनिंग करतात, अजूनही मोठी सलामी देतात, अजूनही त्यांच्या बॅटमधून धावांचा धबधबा सातत्यानं वाहताना आपण बघतोय। अव्याहतपणे सुरू आहे हा धबधबा, नायगारा सुद्धा कधी कधी गोठतो, मात्र या दोघांच्या फलंदाजीचा जरा हा सतत सतत वाहत असतो। 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, फलकावरती धावा 43, शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत। पाहिजे प्रेक्षकांना आपण बघतोय आज मोठी गर्दी, गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना मला प्रेक्षकांची एक नवल वाटतंय की ते जे स्टँड आहेत, स्टँड मध्ये जो कागद अक्षरशः ओला आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षक तिथे बसून सामन्याचा आस्वाद घेत आहेत। आज ओलं काय काय आणि काय काय, प्रेक्षकांना फक्त मॅच बघायचे, कपडे घरी जाऊन बदलून टाकू आपण। नितेश कुमार कडून
रुद्रा स्पोर्ट्स नितेश कुमार यांच्याकडून कृष्णाच्या विकेटसाठी 500 रुपये. मात्र सीमारेषे बाहेर चेंडू, षटकार कृष्णाला, तिसरं जीवदान. 6 धावा इथे. काय शॉट होता हा, फ्लॅट होता, उंच उडी मारून पकडण्याचा प्रयत्न. हो हो हो, तिथे थोडस पाणी आहे. आणि यास इथे अमर भाऊ काटे यांच्याकडून पुन्हा एकदा कृष्णाला 1000, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कृष्णा सातपुते. कृष्णा मैदानामध्ये खेळायला लागला की धाव फलकाला फेरारीची चाकं लागतात आणि ती लागलेली आहे. निष्णात ड्रायव्हर आहे कृष्णा. इथे आज मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती तो ड्रायव्हिंग करतोय. 2 धावा इथे मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 51. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कृष्णा आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. 3 जीवदानं कृष्णाला मिळालेली आहे. परमेश्वराकडून वरदान त्याला प्राप्त आहे. त्याची अखंड साधना आहे. 2 तपांची साधना आहे. ही छोटी साधना नाहीये. 12 वर्ष तपश्चर्या केली जाते. त्याने 24 वर्ष केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट चेंडू इथे प्राप्त होणार आहे. एका अतिरिक्त धावे बरोबर फलकावरती धावा. 52 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये अर्धशतकी भागीदारी. कृष्णा एजाज. कृष्णा नाबाद 31 धावा तर एजाज कुरेशी 8 चेंडू मध्ये 8. वाह, काय सपोर्ट आहे एजाज कुरेशा. आज को ऍक्टरच्या भूमिकेमध्ये एजाज. मात्र या चित्रपटाचा नायक आहे कृष्णा. 2 धावा इथे मिळतील. आखूट टप्प्याचा चेंडू होता, हुक केला स्क्वेअर लेगला. 2 धावा तिथून प्राप्त होत आहेत. फलकावरती धावा 54 आहेत तर कृष्णा 33 वरती नाबाद आहे. एजाज कुरेशी 8 चेंडू मध्ये 8 धावा आहेत. ज्या मॅच मध्ये रोहित शर्माने धावा 264 बनवलं तर 155 वरती होता रोहित शर्मा. त्यावेळेस उत्तप्पा खेळायला आला होता, रॉबिन उत्तप्पा. 16 चेंडू 16 फटकावल्या. मात्र इकडे 109 धावा जोडल्या रोहित शर्मानं. अनसेल्फिश नॉक असं म्हणतात. यास यास, कडक, सुपर कडक. आणि इथे 6 धावा. षटकार प्राप्त होईल. उद्योजक अमर भाऊ काटे यांच्याकडून 1000 रुपये कृष्णा सातपुतेला. फक्त षटकार मारायचे कृष्णाला. अजून 1 षटक यानंतर शिल्लक आहे. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये अमर भाऊ काटे त्यांचा संघ खेळवतात. जबरदस्त सपोर्ट करतात. आज कृष्णा त्यांचा अत्यंत लाडका प्लेयर आहे आणि कृष्णाची फलंदाजी म्हटल्यानंतर आनंदामध्ये चिंब भिजून जायचे, आनंदामध्ये डुंबायचंय. त्यामुळं बक्षीस इथे उधळण होते अक्षरशः, वर्षा होते अक्षरशः. 60 धावा फलकावरती. अर्धशतकाच्या दिशेने कृष्णा. ओ हो हो, हवेमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक तिथे. ओढ कॅच. व्हॉट अ वंडरफुल, चित्त थरारक. व्हॉट अ कॅच. अनबिलेवेबल, अद्भुत कॅच, अविश्वसनीय कॅच. टाळ्यांचा कडकडाट ही त्या खेळाडूच्या प्रतिभेची पोच पावती आहे. काय कॅच घेतलेला आहे बघा स्क्रीनवरती परत एकदा. सूर मारलेला इथे समोर सूर मारलेला आहे. या ठिकाणी या झेलसाठी कार्यकुशल नेतृत्व, कार्यक्षम नगरसेवक संदीप भाऊ वाघेर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. उचित खेळाचा उचित सन्मान या ठिकाणी होतोय. पिंपरी हे गाव क्रीडा पंढरी आहे. आम्ही पिंपरी करंडक मागचे 6 वर्ष या मैदानामध्ये बघितलेला आहे. संदीप भाऊ वाघेरे या स्पर्धेला आयाम देत असतात. 8 षटकांच्या मॅचेस बघायला मिळतात. खूप मोठी गुणवत्ता इथे खेळाडूंना दाखवण्याची संधी मिळते. आज संदीप भाऊ वाघेरे आमदार चषक मध्ये स्वतः पुढे येऊन खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहत आहेत. जिथं कमी तिथे आम्ही. संदीप भाऊ ज्यावेळेस सकाळी संदीप भाऊने स्वतः पोतं हातात घेतलं, स्वतः मैदानामध्ये भुसा टाकायला सुरुवात केली. सगळे झोंबले, सगळे कार्यकर्ते तयारीने कामाला लागले. 2 वेळा पाऊस आला मात्र तरी मॅच सुरूच आहे. इथे पहिल्या चेंडूवरती तुडुंब फटका. श्रेयस कदम इज द मॅन, मॅन इन क्रायसिस. शानदार षटकार. उत्तुंग फटका. इथे 6 धावा प्राप्त होतील. षटकारा बरोबर धावफलकावरती धावांची नोंद होणार आहे. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये MUCC संबळपूर ओरिसा.
यास आपण बघतोय स्क्रीनवरती निके स्पोर्ट्स प्रेझेंट भारत ट्रॉफी. आज ही स्पर्धा सुरू होणार, उद्या होणार आहे, कारण 11:46 झालेले आहेत. उद्या ही स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरच्या मैदानामध्ये सुरू होते. उद्या महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि जबलपूर असे संघ, मध्य प्रदेश संघ मैदानामध्ये खेळणार आहेत. 19, 20, 21, 22, 23 या कालावधीमध्ये आपण भारत ट्रॉफी बघणार आहोत. कॅच जो पकडला होता विजय लोट यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्या क्षेत्ररक्षकासाठी आलेलं आहे. सचिन साठी बक्षीस आलेले, जबरदस्त कॅच त्याने पकडला होता. याबरोबरच एजाज कुरेसासाठी चेंडू होता, खांडून काढला त्याने उजव्याच्या बाहेर, लेंथ बॉलला स्टिअर केलं, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. संघनायक एक अडवेल तो चेंडू, एक धाव इथे मिळणार आहे. फलकावरती 67 धावा. 5वा आणि अखेरचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची लढत आहे आणि आपण बघतोय इथे हुसेन गोलंदाजी मार्कवरती, कृष्णा सातपुते बाद झालाय, श्रेयश कदम आणि एजाज कुरेशी, श्रेयश कदम सुपरस्टार ही जोडी ISPL स्टार आहेत. तर या सगळ्या स्टार साठी अजून एक स्पर्धा आता पुढे येते, लिजेंड ZT10 ISPL सारखी स्पर्धा आहे. या वाह वाह वाह, काय शॉट आहे, लोअर फुल टॉस वरती लिफ्ट दिली चेंडूला, स्ट्रेट ऑफ द बॅट, 6 धावा. कमाल कमाल फटकेबाजी बघायला मिळते इथे. ताकद होती, बॉटम हँडचा अत्यंत प्रभावी वापर इथे होतोय. फलंदाज श्रेयश कदम कडून, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम से लुटाए जा. वाह, काय ऊर्जा इथे निर्माण केली श्रेयश कदमने. हुसेनचा हा चेंडू असेल, श्रेयश कदम समोर, माफ करा, सोहेल शेवटचं षटक टाकताना एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये. एजाज कुरेशी स्ट्राइक एंड वरती आहे. एजाज आज संयमी फलंदाजी करतोय, शांततेचा परिचय त्याने दिलेला आहे. मात्र एजाज सुद्धा खूप आक्रमक आहे, विशेषतः एजाजचे लॉंग ऑफ मिड विकेटला फटके अत्यंत देखणे असतात, पाहण्यासारखे फटके असतात. लॉफ्टेड ऑन लॉफ्टेड ऑफचा तो तर बादशाह आहे, राजा आहे. आज मात्र त्याने या फटक्यांना थोडीशी शांतता दिलेली आहे. ओ हो, फसलेला फटका, मिड ऑन डाऊन दी बॉल आणि एजाजला जावं लागेल. दुसरा धक्का, 2 गडी बाद 74. MUCC संबळपूर. हॅलो हॅलो हॅलो, साइड स्क्रीन जो नो बसायचं नाही तिथे. हॅलो, बसायचं नाही तिथे. साइड स्क्रीन असतं ते, खेळाडूंना कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहावं म्हणून तिथे काळा पडदा टाकलेला आहे, आपल्याला उभं राहण्यासाठी नाही. यस 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 यस, काय शॉट आहे, वाह, देखना फटका, सुंदर फटका, मन तल्लीन करणारा, प्रफुल्लित करणारा, मनाला नवचेतना देणारा शानदार षटकार. भूषण गोळेचा भूषणावह षटकार, साताऱ्याचा सुपरस्टार भूषण मैदानामध्ये दाखल झाल्याबरोबर त्याने षटकार ठोकलेला आहे. 6 धावांबरोबर 80 धावा. फलकावरती शेवटचं षटक सुरू आहे. परत एकदा भूषण गोळेचा इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. सुंदर फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये मारझोड सुरू आहे भूषण गोळेकडून. 84 धावा फलकावरती आलेल्या आहेत 5 षटकामध्ये. MUCC संबळपूर संघाकडून विजयासाठी स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघासमोर 85 धावांचं आव्हान आहे. 85 रिक्वायर्ड टू विन. एक डाव इथे संपलेला आहे आणि दुसरा डाव आता सुरू होईल. तर MUCC संबळपूर ओरिसा संघानं बनवलेला आहे धावा 84. ओरिसा म्हटलं की किनारपट्टीवरती वादळ दरवर्षी धडकतात. आज ओरिसातून वादळ मैदानामध्ये आली.
कृष्णा सातपुते नावाचं वादळ आलं आणि काय विध्वंस केला या वादळानं. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये श्रेयश कदम आणि भूषण गोळे यांनी सुद्धा मोठमोठे गोळे टाकले आणि 84 वरती आपल्या संघाला पोहोचवले. 85 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चला संबळपूर आपल्याला यावं लागेल क्षेत्ररक्षणासाठी आणि भिवंडी संघाला विनंती, फलंदाज आपले मैदानामध्ये तात्काळ पाठवा. आपल्या स्पर्धेला मुहूर्त स्वरूप देण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, गेले अनेक वर्ष समाजसेवेच्या माध्यमातून जनमानसाच्या हृदयामध्ये आरूढ झालेले हे व्यक्तिमत्व, बोपखेल विभागाचे युवा नेते, धडाडीचे कार्यकर्ते, आमदार नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब यांचे अत्यंत कट्टर समर्थक आणि भावी नगरसेवक सन्माननीय शशिकांत भाऊ घुले, बर्थडे बॉय इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं आपलं मनापासून आम्ही शुभचिंतन करतो, अभिष्ट चिंतन करतो. सर्व डगआउट बसल्या खेळाडूंना तुम्ही खुर्च्या द्या. प्रेक्षकांना विनंती येते, लांबून लांबून आलेत, मुंबईवरून आलेत आपल्या गावात खेळायला आणि आपण खुर्चीवर फलंदाज मैदानामध्ये येतील आणि दिल्लीचे गोलंदाज असणार आहे. ज्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेट विश्व ढवळून काढलेलं आहे, ज्या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांना भरपूर असा आनंद दिलेला आहे, मग ते ISPLचं स्टेज असेल किंवा ऑल इंडिया ओपनची कुठलीही स्पर्धा असेल, या स्पर्धांमध्ये नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले खेळाडू आज या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अशाच खेळाडूंचा उत्कट खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. 84 धावा फलकावरती आहेत. धावा जरी जास्त असेल तरी आपण क्रिकेटचा खेळ बघतोय आणि या खेळामध्ये कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजून तयार झालेला नाही आणि त्यामुळेच स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघ देखील तितकाच ताकदवान, तितकाच तुल्यबळ आहे. ते सुद्धा कच खाणारे नाहीत, हाराखिरी मानणारे नाहीत, लढणारे लढवय्ये आहेत आणि कडवी झुंज इथे आपल्याला बघायला मिळेल. बघायचंय गोलंदाज योगेश पेनकर कशा प्रकारे या गोलंदाजांची अरेंजमेंट करतोय, मॅनेजमेंट करतोय. एक तगडं युनिट गोलंदाजीचा आज MUCC संबळपूर संघाकडे आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजीचं सुद्धा एक तगडं युनिट इथे स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघाकडे आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर इथे ओसंडून वाहतोय. सर्वात प्रथम आपण धन्यवाद देऊ या चांगल्या महोत्सवासाठी नामदार अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांना. खरं तर एखादं नेतृत्व ज्यावेळेस एखाद्या विभागाचं नेतृत्व करत असत, चांगला नेता मिळाला तर त्याचा परिणाम काय होतो, सर्व क्षेत्रामध्ये संधी निर्माण होतात. या विभागामध्ये ज्या प्रकारे नगरसेवक पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न संदीप भाऊ वाघेरे यांनी केलेला आहे, तसाच पिंपरी विधानसभेमध्ये नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब करतायत आणि त्यामुळे जनतेचं भरभरून प्रेम देखील त्यांना मिळतंय. त्यामुळे चांगला नेता चांगला असेल तर आपण पाहतो की तो उभ्या प्रगती करत असतो. जाऊया मैदानामध्ये. नामदार अण्णासाहेब बनसोडे यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या नेत्याचं अभिष्टचिंतन करण्याचा योग जनतेला प्राप्त होतोय आणि असाच नेता सातत्याने मिळावा. कारण नेता एका पिढीत तयार होत नाही, अनेक पिढ्या त्यासाठी खर्च करावे लागतात, तेव्हा चांगला नेता निर्माण होत असतो आणि चांगला नेता विभागाला पुढे घेऊन जात असतो. आणि म्हणून खरं तर एक गोष्ट असते की या ठिकाणी मागे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती, आपण बाजूला जा.
स्लिपमध्ये काही खेळाडू उभे आहेत. मला वाटतंय कृष्णा सातपुते यांच्याबरोबर सगळ्यांना फोटो घ्यायचे, पण मॅच आपली महत्वाची आहे. तुम्ही जरा बाजूला जा. सगळ्यांनी विनंती आहे की कृष्णा सातपुते आपल्यासाठी अवेलेबल आहेत. आणि मी बघितलंय की कृष्णा सातपुतेंनी कधीच कोणाला सेल्फी द्यायला नकार दिलेला नाहीये. जरूर आज आपल्याला सगळ्यांच्या बरोबर कृष्णा सातपुते यांचा फोटो येईल. तुम्ही मॅच मध्ये त्यांना डिस्टर्ब करू नका, कारण कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. आपण बघतोय इथे उद्या मध्य प्रदेशचा संघ देखील सहभागी होतोय भारत ट्रॉफीमध्ये. 70-70 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेणार आहात. जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरवरून. तर मध्य प्रदेशच्या संघामध्ये दिलीप बिजवा, इरफान पटेल, आशिष गौतम, विशाल मौर्य, अंकित मौर्य, रोहित बर्मन, साहिल किंग, आरिफ अली, सागर पटेल, पंकज पटेल, नवनीत सिंग, ईशान आफ्रिदी, रहीश बुमरा, प्रिन्स वर्मा आणि सौरदी रघुवंशी या खेळाडूंना बघत. महाराष्ट्र ग्रामीण संघामधून केतन मात्रे, ओमिकेने आज मैदानामध्ये आहे. किरण पवार, रजत मुंडे, अमित नाईक, कृष्णा गवळी, पवन केने, भावेश पवार, विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, विकी भोईर, प्रथमेश मात्रे, आर्यन भोईर. तगडी टीम आहे. डोंबिवली, भिवंडी, रायगड ग्रामीण विभागातले सगळे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील महाराष्ट्र ग्रामीण मधून. तर तगड्या टीम उद्यापासून, आता उद्यापासून नाही म्हणता येणार, उद्यापासूनच म्हणावे लागेल, कारण अजून 2 मिनिटं बाकी आहे 12 वाजायला. तर उद्यापासून भारत ट्रॉफीमध्ये अशा तगड्या टीम्स आपण बघणार आहोत. तर मैदानामध्ये 2 तगड्या संघांमध्ये, 2 योद्ध्यांमध्ये एक जबरदस्त झुंज, हाय व्होल्टेज ड्रामा इथे सुरू होते. पहिला बॉल, यस, चांगला फटका लॉंग ऑनला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिट बॉल वरती ठोकला, एक दिमागदार चौकार. सुरुवात काय होते पहा. 30 चेंडू 85 धावा असं लक्ष समोर आहे. आणि हे लक्ष समोर असताना सुरुवात चौकाराने होते. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे येते. आकाश आणि ऋतिक या दोघांना आपण बघतोय फलंदाजीसाठी. आज युवा टॅलेंट आपल्याला बघायला मिळते. अनुराग सरसर, दिल्लीचा हा एक धमाकेदार गोलंदाज. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला फिरवला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, मात्र 2 धावा प्राप्त होणारे. 6 धावा फलकावरती येत आहेत. दिग्गज गोलंदाजांसमोर युवा टॅलेंटची कसोटी आज लागणार आहे. युवा ऊर्जा इथे मैदानामध्ये आहे. पर्वत को जो टकराता है ना उसे तूफान कहते हैं, और तूफान को जो टकराता है उसे युवान कहते हैं. और ऐसी एक युवा ऊर्जा भरी टीम स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी. एका बाजूला मातब्बर तगडी टीम आहे, सगळे सुपरस्टार आहे. दुसऱ्या बाजूला युवा खेळाडू आहे. प्रथमेश नानांच्या नेतृत्वाखाली ही टीम मैदानामध्ये खेळते. डाव्या हाताने अनुराग सरसर, हा चेंडू इथे खराब क्षेत्ररक्षण. आय थिंक कॅप्टन इज देअर. संघनायकाकडून सुद्धा चूक होऊ शकते. 2 धावा एव्हाना 3 धावा फलकावरती नोंदवल्या जातील आणि 3 धावांबरोबर धाव फलकावरती धावा पोहोचतायत 9. पहिलं षटक सुरू आहे. काय उत्तर दिलेलं आहे, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से. कारण स्पोर्ट्स सेन्सेशन माघार घेणारा संघ नाहीये किंवा स्कोअर मोठा आहे म्हणून गलित गात्र होणारा संघ नाहीये. त्याची जाणीव पहिल्या षटकामध्ये होते. या ठिकाणी जर फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे विजय मिळवला म्हणजे स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघ हा सामना जिंकतोय. तर पिंपरी गावचे लाडके जावई बापू सन्माननीय अविभाऊ लांडे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघासाठी. 9 धावा फलकावरती येत आहेत. अनुराग सरसर गोलंदाजीसाठी. दिल्लीची धमाकेदार गोलंदाजीचं तगडं युनिट आपल्याला या मॅच मध्ये बघायचंय. यस, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. मिडॉन तिथे तयार आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. इथे फलंदाज ऋतिक थांबण्याचा प्रयत्न करतोय. धाव घेण्यासाठी त्यांना कुठली घाई नाहीये. फलकावरती धावा 9. षटक क्रमांक
फलकावरती धावा येत आहेत 9. यस, अक्रॉस द बॅट फ्लिक केलेला हा फटका स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि फलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत 2 अंकामध्ये 10. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. दहा धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या फलंदाजी करताना. MUCC संबळपूर ओरिसा संघानं 10 धावा नोंदवल्या. तर सुरुवात थोडीशी शांत होती, मात्र त्यानंतर कृष्णा सातपुतेचा एक जबरदस्त आविष्कार बघायला मिळाला आणि शेवटच्या षटकांमध्ये श्रेयश कदम त्याचबरोबर भूषण गोळे या दोघांनी धमाकेदार फटके खेळले. एजाज कुरेशीने मात्र संयमीपणे साथ दिली इतर सगळ्या खेळाडूंना. 84 धावा उभ्या राहिल्या. पहिलं षटक प्रभावी राहिलेले अनुराग सरशरसह इथे धावा आल्या 10. दोन्ही संघ पहिल्या षटकामध्ये बरोबरीत आहेत. 10 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. तर विजयाचं समीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात 75. 24 चेंडू 75 धावा. मागे हटायला कोणी तयार नाहीये. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आशिष मेहरुल. गोलंदाज असणार आहे आशिष मेहरुल आणि समोर फलंदाज ऋतिक पाटील आणि आकाश. ही सलामीची जोडी आहे स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघाकडून. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस वरती लिफ्ट दिली आणि 6 धावांची मोहर उमटेल इथे. यस, कॅच पकडलेला आहे सुचित राम. सतत 4 दिवस कैच घेण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर बॉल हातात लागलेला आहे. अगर किसी चीज को दिल से चाहो ना तो पूरी कायनात लग जाती है तुम्हें उसे मिलाने के लिए. एखादी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे प्राणपणाने मिळवण्याचा प्रयत्न करा. जरूर तुमच्या सभोवताली असं वातावरण तयार होतं आणि तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. अमर भाऊ काटे युवा उद्योजक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आहे. आयोजकांकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. फलकावरती धावा 18 नोंदवल्या जात आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलकावरती 18 धावा. ऋतिक पाटील 9 वरती नाबाद आहे. आकाश 9 वरती नाबाद आहे. दोघेही 4 बॉल खेळलेले आहेत. धाव फलकावरती 18. आशिष मेहरुल पुन्हा एकदा तयार ऋतिक पाटील साठी. एक शानदार षटकार आलाय. याबरोबरच इथे फटका फसला. कोट एंड बोल्ड. पहिला धक्का. फलंदाज होणार आहे बाद. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू लेग कटर होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न केला, मात्र खूप लेट हा फटका आपण बघतोय आणि गोलंदाजाने कुठली चूक केली नाही. फलकावरती धावा 18. आपण बघतोय ही मॅच. मनापासून धन्यवाद देऊ आमच्या नामदार साहेबांना. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. 20 लाखांपेक्षा जास्त बक्षीस, 16 दिवस चाललेला महोत्सव, 90 पेक्षा जास्त संघ, महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. मोठी बक्षीस आहेत, मोठे प्रेक्षक आहेत, मोठे संघ आहेत आणि 16 दिवसांचा हा महोत्सव आपण बघतोय. आयोजकांना मनापासून धन्यवाद. वरुण राजाने भरपूर वेळा इथे स्पर्धेमध्ये हजेरी लावली, मात्र खचून न जाता निर्धारानं या ठिकाणी स्पर्धा उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यस, इथे उंच फटका जरूर आहे. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये प्रथमेश नाना यांना आपण इथे बघतोय. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये नाना या टोपण नावाने आपण प्रथमेश पवार यांना ओळखतोय.
पण एक गोष्ट जरूर आहे, या उंच फटका ज्यावेळेस ISPLच्या स्टेजवरती आम्ही बघत होतो, ज्यावेळेस व्यंकटेश प्रसाद, मनिंदर सिंग, रॉबिन उथप्पा या सगळ्यांना प्रथमेश पवार यांचं नाव नाना आहे हे माहीत झाल्यानंतर त्यांनी मला वाटतं क्वचितच प्रथमेश पवार असा उल्लेख केला असेल. प्रत्येक वेळेस नाना नाना, आणि इतका नाना फेमस झाला आज सगळ्या विश्वामध्ये. इथे आपण बघतोय 70 स्पोर्ट्स 9,70,246 सबस्क्रायबर पूर्ण करतायत आणि 10,00,000 1,000,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी फक्त 29,754 सबस्क्रायबरची गरज आहे. मला वाटते ऑनलाईन असलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलवरती 70 स्पोर्ट्स लगेच सबस्क्राईब करा. इथे असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण देखील आपला मोबाईल काढा, यूट्यूबवर जा, 70 स्पोर्ट्स सर्च करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. संपूर्ण भारतभरातील ऑल इंडिया ओपन क्रिकेटच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तिथे या ताकदवान खेळाडूंचा आस्वाद घ्या, खेळाचा आस्वाद घ्या. चांगला फटका बॅकफूटवरून चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. इथे फलंदाज आकाश कडून धावफलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमेश पवार आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये आहे. रजत मुंडे, रजत मुंडे, यस यस यस, इथे 2 धावा मिळणार आहेत. रजत मुंडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू, दुसरा चेंडू देखील चांगला ठरतोय. इथे मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेला आहे. आता आपण आस्किंग रन रेट बघितला इथे रजत मुंडे नेहमीच, रजत मुंडेला आपण ISPLच्या मंचावरती देखील बघितलं. टेप बॉल ओव्हर हाताळणारा एक अफलातून कारागीर रजत मुंडे. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देखील मिळालं आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक होतं तब्बल 50 लाख रुपये. पंचवीस जास्त सांगितले. 25 लाख रुपयाचं बक्षीस रजत मुंडे यांनी पटकावलं. आपण बघूया फलकावरती धावा आहेत 25 एका गड्याच्या मोबदल्यात. बॉल द्या, टेप बॉल द्या. रजत मुंडे यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. एवढे मोठी बक्षिसं खेळाडूंना आता मिळायला लागलेली आहेत. वैयक्तिक बक्षिसं जिथे 25 लाख 50 लाखाची असतात, जिथे खेळाडूंना मिनिमम बेस प्राइस 3 लाख रुपये मिळतात. अनेक खेळाडूंनी 20 लाख 16 लाख 25 लाख 9 लाख 10 लाख अशी बक्षिसे असे ऑक्शनमधून मिळवलेले आहेत आणि बक्षिसांच्या रकमा काही लाखांच्या पटीत आहेत. त्यामुळे टेनिस क्रिकेटर आज ज्या ग्लॅमर्स त्यांना मिळते, नॅशनल टेलिव्हिजनवरती येण्याची संधी मिळते खेळाडूंना, त्यामुळे हा खेळ आता ग्लॅमरस झालेला आहे. एकेकाळी प्रचंड विरोध घरातून व्हायचा, आज या खेळासाठी सपोर्ट केला जातो कुटुंबामधून. आपण बघतोय रजत मुंडे यांना उजव्या हातानं ओव्हर द विकेट. यस यस, एक धाव तिथे जरूर मिळणार आहे आणि धावफलकावरती नोंद होते ती 27 धावांची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू असताना रजत मुंडे काय प्रभावी गोलंदाजी केली. टेप बॉल ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आल्यात, विदाउट वाईड, नो वाईड फ्रॉम दिस ओव्हर. या स्पर्धेमध्ये कार्यकुशल नगरसेवक, आपल्या सर्वांचे लाडके नेते, पिंपरी आणि या विभागाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणारे विकास कामांचे अग्रणी संदीप भाऊ वाघेरे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. कोणत्याही खेळाडूला हे बक्षीस मिळणार आहे. 2 षटक शिल्लक आहेत. फलकावरती धावा 27 आहेत, तर विजयासाठी अजून 58 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 58 धावा. MUCC संबळपूर इथे पकड मजबूत बनवताना विजय
विजय गडवल गोलंदाजी मार्क वरती, उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला चेंडू, यास अप्रतिम शॉट, परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, गोड आवाज आणि 6 धावा. कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग बघायला मिळालं आपल्याला. अखेर 6 धावा इथे मिळतील. षटकारा बरोबर फलकावरती धावांची नोंद होणार आहे 33. तर यानंतर पुणे पोलीस विरुद्ध या सामन्यातला विजेता अशी लढत आपण बघणार आहोत. पुणे पोलीस आणि या सामन्यातला विजेता अशी लढत लगेच होणार आहे. पुणे पोलीस संघाचे संघनायक आपण लगेच आहे इथे टॉस साठी. उंच फटका जरूर येतोय, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग मिळवण्याचा प्रयत्न केला, ताकद लावली नाही. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. पिंपरी आणि परिसरातील सगळे प्रेक्षक इथे मैदानामध्ये आलेले आहेत. या मैदानावरचा सगळे बॉल बघणारा प्रेक्षक सुद्धा तिथे आहे. आणि इथे फलंदाज होणारे बाद प्रथमेश नाना. दुसरा धक्का बसतो इथे स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघाला. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे. खरं तर प्रेशर आता मोठा आहे, कारण मोठे फटके गरजेचे. योगेश पेनकरने कुठलीही चूक केली नाही यष्ट्यांच्या पाठीमागं आणि फलकावरती धावांची नोंद होते. मात्र 34 धावा, 2 गडी बाद 34 या स्थितीमध्ये डाव आता आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षकांमध्ये यस मोठ्या संख्येने आज प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केलेली आहे. खरं तर रोज मागचे 15 दिवस आम्ही रात्रीचे 4-4 वाजेपर्यंत, पहाटे 4-4 वाजेपर्यंत प्रेक्षक ग्राउंड सोडायला तयार नाहीत. खेळावरती प्रेम करणारे दर्दी प्रेक्षक इथे, आणि म्हणून गर्दी आहे. ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी आहे. पवन केने, सुपरस्टार पवन मैदानामध्ये. अनेक ग्राउंड वरती आम्ही बघतो की पवन केने ग्राउंड वरती आल्यानंतर प्रेक्षकांचा गराडा, चाहत्यांचा गराडा मिळतो. यास कडक उंच आहे, खूपच उंच आहे आणि खाली भूषण आहे. फलंदाज होईल बाद. धक्का बसतोय क्रमांक 3. शून्यावरती पवन केने. तर पवन केनेवरती सातत्यानं असं प्रेम प्रेक्षकांचं नेहमीच मिळालेलं आहे. गोळा करा, गोळा करा, गोळा करा. आज हे सौभाग्य प्रेक्षक खेळाडूंना प्राप्त होतं. याला कारण आहे खेळाडूंची मेहनत आहे, त्यांचा त्याग आहे, त्यांचा संघर्ष आहे, त्यांचं कौशल्य आहे, त्यांची प्रतिभा आहे. यामुळं खेळाडूंना हा सन्मान प्राप्त होतोय. विशेष म्हणजे मोहावरती विजय मिळवलेला खेळाडू आहे. त्यानं बघितलं सुद्धा नाही, पैशांचा वर्षाव आपल्यावरती होत असताना 1 रुपयाकडे पण बघितलं नाही. तुम्ही एखाद्या जत्रेमध्ये जा, लाखांची गर्दी असेल तिथं, आणि 1 रुपया खाली जमिनीवरती टाका, 10 लोक तिथे गोळा होतील. पण खेळाडू ज्या पद्धतीने खेळतायत, आणि हे गरजेचं आहे, तुमचे पाय जमिनीवरती असले पाहिजे. मोहावरती विजय तुम्हाला मिळवता आला पाहिजे. आमिषापासून दूर राहिलं पाहिजे, प्रलोभनापासून दूर राहिलं पाहिजे. या सुंदर फटका, स्क्वेअर ड्राईव्ह आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. इथे मिळत आहे 4 धावा. फलकावरती 38 धावांची नोंद होईल. चौथ्या षटकामध्ये आपण या सामन्याला घेऊन आलेलो आहोत. अजून एक षटक यानंतर शिल्लक असणार आहे. 38 धावा 4 षटकामध्ये मात्र स्पोर्ट्स सेन्सेशन भिवंडी संघ घेऊ शकलेला आहे. 84 धावा बनवल्या होत्या. 85 धावांचा पाठलाग इथे करायचा होता. आज कृष्णा सातपुतेनं पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळली, आकर्षक इनिंग खेळली. पहिलाच हेलिकॉप्टर ज्यावेळेस त्याने उचलला नावेमध्ये, तिथेच प्रेक्षकांना क्लिक झालं होतं की आज कृष्णाकडून आपल्याला अधिक मेजवानी बघायला मिळणार आहे. 4 षटकार कृष्णाने आज ठोकले आणि हे क्षणचित्र आपण बघतोय. वर्षाव होतोय बक्षिसांचा. ओहो, अलगद अलगद अलगद, व्हॉट अ कॅच. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे इथे एजाज कुरेशीसाठी. अमर भाऊ काटे उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस एजाज कुरेशीला.
त्याचबरोबर कार्यकुशल नेतृत्व, कार्यक्षम नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्याकडून 1000. पहा काय कॅच आहे, ओ हो हो, आतमध्ये घेतला, पुन्हा आपल्याला स्वतःला आणला आतमध्ये. त्याचबरोबर आपल्या गावचे लाडके जावई बापू सन्माननीय अविश बापू लांडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. एजाज कुरेशी, व्हॉट अ कॅच, अद्भुत कॅच. आज कृष्णा सातपुतेचा सचिननं जो कॅच घेतला होता अविश्वसनीय होता आणि एजाज कुरेशीने घेतलेला कॅच वा अद्भुत होता. खरं तर प्रेक्षक या खेळाडूंचे दिवाने का आहेत याचं उत्तर तुम्हाला याच मॅच मध्ये मिळालंय. कृष्णा सातपुतेची बॅटिंग असेल किंवा सचिनचा कॅच असेल, एजाजचा कॅच असेल, वाह. आज आज मगाशी मी म्हटलं होतं की प्रेक्षकांसाठी 21 कोर्स बुफे, मला वाटते आता ते पदार्थ 51 झालेले आहेत. 21 ना 51 पदार्थांचा बुफे, कोणता खावा आणि कोणता ठेवावा असं झालंय प्रेक्षकांना. 2 धावा इथे मिळणार आहेत. 38 वरती 4, 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 बाद 40, 5 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. धावांची आवश्यकता असेल मोठी, मात्र तरी आम्हाला शेवटचा बॉल पर्यंत मॅच बघायची. कोणी प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही. पिंपरीच्या प्रेक्षकांनी सातत्यानं एका जाणकार क्रीडा रसिकाचं दर्शन घडवलेलं आहे. मी गेली 6 वर्ष या प्रेक्षकांना बघतोय. कोरोना काळामध्ये 2020 साली पहिलं पर्व झालं होतं. प्रचंड गर्दी आम्ही पाहिली या मैदानामध्ये, कडक लॉकडाऊन असताना सुद्धा. आणि गर्दीला एक शिस्त होती. पिंपरीच्या ग्राउंडच्या गर्दीला शिस्त असते आणि त्यामुळं इथे मॅच बघणं, मॅच खेळणं, कॉमेंट्री करणं हा एक वेगळा अद्भुत अनुभव असतो. चौकार इथे मिळतोय. मिड विकेटला एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. अखेर 4 धावांबरोबर धावफलक देखील पुढे जाईल आणि या शेवटच्या षटकामध्ये बेधुंद फलंदाजी, लॉफ्टेड फ्लिक, षटकार. 6 धावा इथे. पुणे पोलीस बॉईज चला टॉसला. पुणे पोलीस बॉईज टॉसला चला. आणि जो संघ जिंकणार आहे त्यांच्या संघनायकाने पण या टॉसला. वाह वाह वाह, आज मेजवानी आहे. कोण जिंकेल कोण हरेल काही घेणं देणं नाही प्रेक्षकांना, मात्र अशी फलंदाजी बघायची आणि त्या फलंदाजीमध्ये चिंब भिजून जायचे, आनंदाने डुंबून जायचे. आज बस हा आनंद प्रेक्षकांना हवाय. फुल टॉस आणि कृष्णा तिथे आहे. सुंदर कॅच. आणि याच बरोबर या सामन्यामध्ये विजय संपादन करतायत MUCC संबळपूर ओरिसा. विजय संघाचे संघनायक चला योगेश पेनकर टॉस साठी. पुढच्या मॅचचा टॉस लगेच होणार आहे. योगेश पेनकर आणि पुणे पोलीस बॉईजचे संघनायक या. नाणेफेकीचा कौल होईल. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच सुद्धा होणार आहे. मॅन ऑफ द मॅच या कृष्णा. एजाज कुरेशी पण या 500 रुपयाचं बक्षीस आहे. अजून काही बक्षीस आहेत आपल्यासाठी. अमरभाऊ काटे यांच्याकडून 500 रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. इतर बक्षीस देखील आपल्याला मिळणार आहे. एजाज कुरेशी या, कृष्णा सातपुते या. मॅन ऑफ द मॅच देखील तुम्हालाच आहे. आणि प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. आज नाही, प्रेक्षकांना